मित्रांनो, हे बघा शिवानीने कोरोनासोबत फोटो काढलेला आहे आणि मी ते इंस्टा आपल्या यूट्यूबला पोस्ट करणार आहे. आणि मी काय म्हणते माहिती का, मुझे आपके साथ फोटो काढणार. मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला आता हे घर दिसत आहे, तर हे आहे रेणुकाचं आणि मी आता इकडे आलेलो आहे. तर आता सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर म्हणलं आता एक व्हिडिओची सुरुवात आपण करून घेऊया. व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आता. तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि बघा किती भारी दिसतोय माझा टिक्का. भरपूर जणांना आवडला आहे टिक्का. तर असं काहीतरी घर आहे ताईचं आणि तुम्हाला म्हणलं होतं मी त्यांना घेईन, पण ते सकाळीच लवकर घेऊन गेले, संध्याकाळी पण लेट आलते. हे बघा दोघी जणी काय करणार. हे त्यांच्या शेजारी आहे ताई, ते पण आपले व्हिडिओ बघते. लगेच तिकडून दुसरं एक आलं आहे का. डील चालू आहे, केसावर टोप, केसावर डबे, केसावर हे. माझी बहीण आहे ना, माझ्यासारखीच काहीतरी कुठं ए चिप्स घ्यायचे का. ही शिवानी इथे बघा, रांगोळीची शिवानी. बघू नका तिच्याकडे. डबा घेतला का. डब्बा घेतला का डब्बा. देखो वीडियो चल रहा है, ऊपर देखो वीडियो चल रहा है, ऊपर देखो. लय आवाज आहे इथं. तर आता आपण एक काम करूया, तुम्हाला बी थोड्या वेळात भेटतो. कॅमेरा पण जरासा खराब दिसतोय मला कधी कधी आणि लय बेकार हालत चालू आहे. पूर्ण पिंपल वगैरे यायला लागलेत मला. हे पूर्ण ट्रॅव्हलिंग म्हणजे फिरून गाडीवरती. आपली गाडी आतमध्ये लावलेली आहे, तुम्हाला आता तिथं दिसली आहे त्यामुळे सांगतो. मस्त वातावरण आहे. चला भेटतो मला थोड्या वेळात. हे बघा दृश्य, आम्ही आता गच्चीवर आलतो. इकडे बघा, त्याच्याकडे बघू नका. बघा ना हे काय येतं. बघा तुम्ही बघितलं असतं नाही काय येतं. बघा ते काय सापडलं. एक्सपेरिमेंट हे काल पोरग कोण आलं रे वरती. हे आशिष कशी घेतला मॅडम ते बोला. त्याची आंटी दिली का त्याला. हा तू आंघोळ केली का. इकडे बघ, आंघोळ केली का. आंघोळ केली का. यश पापड आणतो मामीला खायला, पण तो काय तिथं तो भाजून ठेवलाय उन्हात सकाळपासून भाजायला लागलाय. वा, मामीसाठी भाजून ठेवलेला आहे तो सकाळपासून. उन्हाने किती भाजला तो. अरे रे पडलं रे ते. जास्त टेस्ट येईल त्याच्यात दुसरीच. हा मामी पाहतो इकडे जर साईडला असं उभा राह ना, सरळ उभा राह. तुमच्या टीव्ही दिसणार आहे बरं. तू इकडं सरळ उभा राह. नाव सांगतो सर. अरे पळू नको ना, असं इकडे पळू नको. इकडे तुमच्या टीव्ही दिसणार. तू नाव सांग तुमचं. असं मग म्हणते या येऊन करतो. काय ना सांग नाव काय. कितवीला आहे तू. शाळेत केव्हा जायचं तुला. हा मग आज काय रविवार आहे आज. कोणी शाळेत तू. हा का बर ठीक आहे, चल जाऊ दे. चल आता खाली जायचं आपण. आता ताईला सोडलं मी इथं. आत्ता तिला आता तिथे ड्युटीचा टायमिंग होता. आता सोडले मी तिथं. व्हिडिओ नाही काढलं, मला लक्षातच नाही राहिलं. आता मी इथं वाळूज हॉस्पिटलच्या खाली उभा आहे. तिला सोडलं. हे बघा आमचा आतंकवादी. आणि आता आम्ही निघतोय पुढच्या दिशेने. तर माहीतपर्यंत मला बॉटल ठेवायला जागा नाही. आता कुठं ठेवावं. गाडी बी अशी या असं काय करावं आता. बघू कुठं ठेवायची ठीक आहे ना. चला आवरा निघू आता. पुढचे दृश्य तुम्हाला दिसतील.
तोपर्यंत थोडा शिवागाळाचं वातावरण मला लागतंय. भारी वाटतंय एकदम मस्त. म्हणजे मस्त. हे बघा मी केस स्ट्रेटनिंग केली आहे बघा. कसं दिसतंय मला सांगायचं. किती रुपये विचार का? आता सेल्फी स्टिकवाला आम्हाला सेल्फी स्टिक विकत होता 300, 400, 500 काही बी रेट सांगायचे. आणि हा मी मला आवडलं ते त्याला ब्लूटूथ ते कनेक्ट होत होतं म्हणून बोलले मी म्हणजे घ्या म्हणून. आपल्याला कामी कुठं पण असं मोबाईल हातात पकडण्यापेक्षा की डायरेक्ट ते स्टँड धरला ना काम होऊन जातं माहिती का. इथे गाड्या बी असे गाड्या बी तुम्हाला चालायचं असेल तर गाड्या बी बसायचं असेल तर म्हणजे जायचं असेल तर गाडीमध्ये फिरीते. हा गाड्या हे ड्रॉप पॉइंट आहे तिथे. चल असं तिकडून यायला लागले. हे बघा तिला तिकडून यायला लागले. तिकडून जायला लागले. काय नाही ते जातेच कुठून जाते. आम्ही इकडून जाऊ ना. चल इकडून आलो तिकडं बघ किती कोरलेलं पूर्ण मंदिर डोंगरामध्ये. खतरनाक महादेवचं मंदिर आहे. लेणी का ते ह्यालाच लेणे म्हणते का. चलो चलो कसे झाडे होई कसे झाडे मला काही कळलं. चल रुपयाची स्टिक आहे. मला आवडली होती ना पण. आणि टुरिस्ट पॉइंट वरती सगळे लुटतात तुम्हाला माहिती आहे. आणि इथे सगळे टुरिस्ट आणि फॉरेनर वगैरे येतात त्यामुळे अजूनच जास्त लुटतात. लेणी आणि म्हणतात. मला बघून तर मी तुम्हाला दिसतोय फॉरेनर्स बरोबर. कमेंट मध्ये सांगा बरं मी फॉरेनर दिसतोय की नाही. इकडे ब्रिज आहे तो पण दाखवतो तुला मी. सब दिखातो टेन्शन बदले. आणि हे बघा रेणुकाकडून ड्रेस आणलाय मी. चल ना. तुम्ही म्हणसान 250 रुपये खर्च होत म्हणजे 300 रुपये खर्चत नाहीये पण ती काही कामाचीच नव्हती. घेऊन करू काय मी आणि लगेच तुटणार ते खराब होतं लगेच. घेतली होती मागच्या वेळेस. मला आवडलं होतं ते मला. म्हणजे बघा आम्ही आलो आहोत वेरूळ लेणीला. वेरूळच्या लेण्या असल्या वेरूळच्या लेण्या म्हणते त्यालाच म्हणतात. मला पण नव्हतं मस्त इकडं कसं खतरनाक. हे बघा माझ्या एका व्हिडिओ मध्ये बघितलं असेल मी आलो होतो. कसं घ्यायचं होतं मला ते कसं यूज करताय. मी ऑनलाईन मागवतो ना. आपल्याला काही इम्पॉर्टंट नाही त्या गोष्टीची. अरे पण ते 100 वाला घेतला असतं तरी असतं आपण. गिर गया भैया वो तुम. हरून जाशी ना करू. इथं गर्दी असते माहिती का. आज कोणता वार आहे हो. अरे फॉरेनर लोकांना चला ते त्यांना सांगायला. हत्ती बघ हत्ती बघ हत्ती बघ. मला एक म्हणायचं मी एवढं सुंदर आहे बाहेरून महादेव कसलं भारी असेल ना. महादेव महादेव चल बघू आपण. इकडे बी ना हे बघ काय माहिती. हे बघ मग मला वाटलं सेल्फी. माहिती का मला महादेव लय आवडतो. मी खुश आहे आज. हे बघ इकडे बघ वरती इकडे बघ. हे बघ हा ते मला माहिती नाही इथली पण दाखवू शकतो. बघ शाळेतली ट्रिप आली बघ. चला चल आपली.
बघितलं तू कधी नाही ते बघ खाली बघ ते सगळे गोरे गोरे माणसं शिकलो बघ सगळे गोरे गोरे माणसं आले हाफ चड्डी तेच असते कसलं तिकडे आले त्याच्या मला चालू हाती बघ कधी भारी तर चला आता तुम्हाला मी खाली जातो तिथे लय डाउनलोड आहे तिथे फोटोग्राफ चालू आहे यांचा इलॉन मस्क आलेत फेसबुकचे ओनर विचार पण नव्हता केला मित्रांनो की मैत्रिणींनो बहिणींनो भावांनो सॉरी मित्रांनो मी एवढ्या सुंदर जागेत फिरायला इथे छोटासा लाईट लागलेला आहे इथे बघा गर्दी शाळेतल्या पोरांची गर्दी पाणी पिंड आहे आपल्याला मोठी गर्दी बघ किती मोठी गर्दी मात्र चलो इकडे बघ शिवानी लवकर चला चला ओम नमः शिवाय इकडे बघ इकडे गल्लाच ना आपलं हे बघा नाही चला तर बघा त्यांना येऊन खालचं जाऊन माणसं बघा ना हात नाही परिचित करा चल मजा वाटायली तुझं हा मजा वाटत हे बघा शिवानीने रेणुकाने नवीन ड्रेस घेतला होता ते ड्रेस तिला चेंज पण नाही घेतला पण नाही घातला पण नाही तर लगेच शिवानीने घेऊन टाकला ड्रेस मजा वाटते का ट्रिपला मी एवढी खुश आहे एवढी खुश आहे आपल्याला फक्त कोणत्या गोष्टीची कमी आहे एकाच कॅमेरा कॅमेरा असताना वेगळीच गोष्ट आपण कॅमेरा गोप्रो लवकर हेल्मेटला गोप्रो लावला असता मस्त पैकी डीजेचा आता विचार चालू आहे आमचा कॅमेराचा आपण दिवसभर फिरत होतो वाटत पण नाही मला माहिती का मी आज एवढी इथं जाळी लावलेली आहे इकडं असं दृश्य एकदम भारी दिसतंय थोडा अंधक होतं मग मी तुम्हाला लांब सगळं दाखवतो Battery full. शिवानी ए कडे शिवानी हे बघा मित्रांनो कशी लहान लेकरांना लपून बसते हे हरवली तर मोबाईल बी नाही तुझ्याकडं मग मी कस काय हरवण ते फॉरेनर सोबत फोटो काढत तुला नको बोलते इथं अंधार होता पहिले आम्ही आलो तेव्हा माहिती आता पण अंधार लाईट हे बघ वरती बी कॉर्नर ते बघ वरती काय माहिती महादेवाचं मंदिर आहे इथे तिथंच कॉर्नर आहे फक्त बाकी कुठंच नाही कॉर्नर तेच विचार करायला मी आता तेच विचार करायला तो हरवून फुल एन्जॉय मध्ये केस स्ट्रेट करून घेतलेत बहिणीकडून आणि बघा कसलं भारी आहे कसं बनवलं असेल मित्रांनो हे बघा ना चुना बघा चुना चुना आणि गुळाचं असतं ते काय गुळ आणि चुना म्हणून ते चिटकवत होते पहिले याच्यातून निघतोय बघा ना आता थोडं दिवसांदिवस मला वाटतं हे थोडे म्हणजे नशीब आहे आपलं की आपल्याला बघायला भेटते चुना विश्वास हे भगवान हे क्या है दिलदार विश्वासू चल
मित्रांनो हे बघा शिवानीने आता पोरांसोबत फोटो काढलेला आहे आणि मी ते इंस्टा आपल्या यूट्यूबला पोस्ट करणार आणि आहे. मी काय म्हणते माहिती का मुझे आपके साथ फोटो काढणार. हे लय अवघड काम आहे. तिला इकडे घेऊन फिरणं म्हणजे किती अवघड काम आहे तुम्हाला सांगतो मी. शिवानीला कुठं पण घेऊन फिरायचं म्हणलं ना एवढं डेंजरस काम आहे ना. कुठं पण घुसणार कुठं पण काय पण बोलणार मी. हे बघा आता कुठं लपवते काहीच नाही. सगळं लिहून लिहून खराब केलं मित्रांनो. बघा थांबा. ते पण मजा आहे यार. आपण इथंच राहू. मला धिंगाणा जायचं. आता लेकरं आले आता वाटत आता हात जोडू नका. हा जल्दी बघा. चल तिकडे चप्पल काढू आपण. कुठं तरी चप्पल काढायची का. नंदी बघ. लय भारी आहे ना. हा हे विचार नव्हतं केलं मी तर किती नशीबवान म्हणा मी. हिले ओव्हर ऍक्टिंग करते मित्रांनो तुम्हाला सांगतो. और ऍक्टिंगचा नाही विषय. खरंच नशीब लागतं महादेवाला जायला माहिती. तुला आता माहिती युट्यूबवर भेटून यायची. मी तुला माहिती नाही सांगू शकत पण भारी आहे. हो. लय भारी आहे. नंदी बघ नंदी ते बघ. मोठे आतमध्ये पिंडी आतमध्ये माहिती आहे मोठी. हे नंदी ते बघ. ए शिवानी चप्पल चप्पल सगळे घालून चालले तिथे. खूप वॉटर पडली. नंतर आता कोपऱ्यामध्ये येऊन बसलो आम्ही. बघा हाय. आणि एवढं भारी वाटते वातावरण. ओ गॉड लोक बघा किती वरती जातो. आपण कसं जायचं. मला वाटते वरती जायला चढतो. वरती गेल्यानंतर परत पाय दुखणार परत खाली येणार. नाही वरती कसं जायचं. वाटणार जाऊ दे आहे. दुखू द्या. आणि ह्याला तुम्हाला सांगतो मी एक विशिष्ट मला एक गोष्ट दिसली याच्यामध्ये की ह्याला त्यावेळेस या दगडावरती कलर केलेला होता. कलर फुल कसलं दोन तीन डेंजर कलर कसलं भारी दिसत असेल ना त्यावेळेस. एकदम खतरनाक दिसत असेल. आणि आता म्हणजे त्याचा कलर केल्याने ते एकदम दगडासारखं बोल द्या तिलाच बोलू द्या. मी काय बोलत नाही. नाही हो म्हणजे मी सांगते नाही पहिले म्हणजे एकदम पॉश दिसायचं असे लांबून एकदम डेंजर दिसत असेल. मी ते हत्तीचे कान पडले ते. कलर होता ना तिथे कान पडले म्हणजे असं काही तोडफोड झाली ना ते दगडाचं होणारच ना. ते किती वर्षापूर्वीचं असणार आहे ते. जुनं आहे. त्याचा इतिहास खूप जुना आहे. हा इतिहास किती जुना आहे काय आम्हाला पण नाही म्हणजे कोरलेले अजून किती दिवस झाले हे नाही माहिती. म्हणजे कोरलेले पूर्ण हे. म्हणजे एक मोठा दगड होता का. पूर्ण डोंगर होता. डोंगर. डोंगर तुला दिसत नाही का डोंगर आहे. हा चला आता काय करतो विश्रांती घेतो. थोड्या वेळाने भेटतो आहे का नाही. हे बघा नुसता घाम सुटते. गरमी घाम बस. आता आम्ही तुम्हाला खूप काही दाखवणार आहे. सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. चला वरती एवढं भारी वर आलं.